भारतीय राजकारणातली जी शुद्धता होती ती शुद्धता ही फार लयास गेली। पहिल्यांदा राजकारणात समाजसेवक म्हणून लोक येत होते, म्हणजे राजकारणात येऊन समाजसेवा घडावी, स्वतःचे पैसे गेले तरी चालतील असे या राजकारणात लोक होते। मग ते सरपंचापासून तर मंत्रिपदापर्यंत त्यांच्या भावना वेगळ्या होत्या। लालबहादूर शास्त्री यांनी ऍक्सिडेंट झाला तर राजीनामा दिला होता, म्हणजे असे देशभक्त लोक या राजकारणात होते। पण आज परिस्थिती एवढी वेगळी झाली, फोडाफाडीचे राजकारण असो की पैशाच्यावर राजकारण विकत घेतलं जाऊ शकतं, अशा परिस्थितीत हे राजकारण विभत्स झालं। अर्थातच मी गणेश साखरे पाहत राहा गंदा का फन्ना चॅनल, रोखोक असं हे गंदा का फन्ना वऱ्हाडी भाषेतलं चॅनल आहे। सडेतोड विचार मांडणारे हे चॅनल आहे। लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका। आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल। नमस्कार मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आहे या राजकारणातली जी सध्याची विभत्स परिस्थिती झाली की या 8 ते 10 दिवसातल्या जेव्हा आपण बातम्या पाहिल्या किंवा ऐकल्या तेव्हा या राजकारणी लोकांना घराच्या उंबरठ्यावर आपण येऊ द्यायचं का, हा एक प्रश्न निर्माण होतो। आणि राजकारणात असलेल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा राजकारणात वापरल्या जात असलेल्या स्त्रिया आहेत, खरंच अशामुळे चांगल्या घरातल्या महिलांना राजकारणात येण्याचं धाडस होईल का, असे अनेक प्रश्न निरुत्तरित करतात। खरंच बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांची प्रणय क्रीडा ही आम रोडवर होते, म्हणजे किती विभत्स प्रकार आहे। आज त्या माणसाला एवढी लाजणी वाटली की याचे परिणाम जे महिला आहे त्यांच्या घरी किंवा तुमच्या मुलांवर, तुमच्या आई वडिलांवर किंवा तुमच्या स्वयंसेवकावर किती होईल। आज म्हणजे त्यांचं राजकीय जीवनच बरबाद झालं। पण असा माणूस हा एकच नाही आहे, असे कित्येक प्रकरण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा धनंजय मुंडे आज त्याच्यावर त्याच्या पहिल्या बायकोचे एवढे मोठे आक्षेप असल्यानंतरही सुद्धा अजित पवार त्याचा राजीनामा घेत नाहीत आणि शरद पवारने स्वतः सांगितलं होतं की मी त्यांना काही प्रकरणात वाचवलं। धनंजय मुंडे सोबतच त्यांचे काका जे बरखा प्रकरण त्याच्यावर आळ आलता, म्हणजे लाज लज्जा शरम सोडलेले लोक आहेत। त्यानंतर संजय राठोड यांची प्रेयसी ही आत्महत्या करून गेली। त्यानंतर अंबादास दानवे यांच्यावरही डबल बायकोचा आक्षेप कोणीतरी घेतला होता, कोणत्यातरी राजकारणी घेतलाच होता, ते व्हिडिओ अजूनही आहेतच। संजय शिरसाट यांच्या मुलाचा आता तुम्ही प्रताप ऐकलाच आहे, त्यांनी काय केलं होतं। त्यानंतर उद्धव साहेब ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे त्यांच्यावर सुद्धा नारायण राणे यांनी उफळ पान केलंच आहे। नाईक ठाण्याचे त्यांना सुद्धा प्रेयसी आहे, परदेशात गेल्यानंतर ते म्हणजे ओळखू आले, असे काही प्रकरण दाबले जातात। आणि अजित पवारच्या बाबतीत सुद्धा आता जो ट्रेंड चालू आहे, खरंच असे जे राजकारणी लोक आहेत, नारायण दत्त तिवारी मुख्यमंत्री असलेला माणूस त्याच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाने आक्षेप घेतलेला होता, असे अनेक प्रकरण आहेत। आता जे म्हणजे दिसायला लागतात किंवा त्यांची मीडियावर वाच्यता होतात ते दिसतात, पण असे छुपे प्रकरण किती आहेत, म्हणजे कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवावा, हेच का लायकी आहे नेत्यांची। खरंच एक समजायला मार्ग नाही की हे मंत्री लोक यांची मुलं, प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल त्यांनी लग्न किती केले आणि त्यांनी काय तांडव केला। हगुनेची यांची मुलगी 34 वर्षाची झाली आणि त्यांनी घरात काय काय प्रकरण केले, त्या मुलीला आत्महत्या करायला लावलं। दानवे ज्याचा जवळ हर्षवर्धन आहे त्याची परिस्थिती पहा, त्याच्या मुलीने डिव्होर्स घेतलाय हर्षवर्धन पासून। म्हणजे अशी अनेक प्रकरण या राजकीय लोकांमध्ये आहेत आणि मला तर असं वाटते की या प्रकरणात रखेल असे क्वचित लोक असतील की त्यांना रखेल नसेल।
राजकीय माणूस म्हटला की त्याला रखेल आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. क्वचित प्रमाण असेल की त्यांना रखेल नसेल म्हणून. आता काहींची वाच्यता होते, काहींची होत नाही. आपण जे प्रकरण ऐकतो की मंत्र्यांनी यांना फोन करून यांना बोलावलं, यांना फोन करून यांना, काही लोकांचे हॉटेलवर सुद्धा हा व्यभिचार चालतोय. मग हा सरपंचापासून तर मंत्र्यापर्यंत यांना ही लत लागलेली आहे का? त्यांनी त्यांच्या घरचा कधी विचार केलेला नाही आहे का? अनेक प्रकरणं उघडकीस येतात, पण त्यांच्या राजकीय दबावामुळे ते सर्व दबून ठेवल्या जातात. आज छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं, पण ते मंत्रिपद समजा जर धनंजय मुंडे हे जर वापस आले तर त्यांना ते मंत्रिपद भेटेल असं ते बोलतात. म्हणजे धनंजय मुंडेने करुणा शर्मा, तिची मुलगी आणि प्राजक्ता माळीचंही प्रकरण आलं होतं, आणि करुणा शर्मा हे बोलते की यांना रोज कमी वयाच्या मुली हव्यात संभोगासाठी. काय राजकारण झालंय? काय नेते झाले हे? खरंच हे लायकीचे आहेत? खरंच हे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत? काही इकडे लाडक्या बहिणीचा फार उदो होतोय, आणि हेच लाडक्या बहिणीचा उपयोग कशा प्रकारे घेतात हे आपण धादान पाहून राहिलो. हे प्रश्न माणसाला निरुत्तीत करतात. खरंच हे राजकारण किती नीच पातळीला गेलं. तो किरीट सोमय आहे, त्याचं प्रकरण पहा. उघळ त्याला जी सवय होती ती मीडियावर दाखवली आली. म्हणजे सोबत असला तर दाबून ठेवायचं प्रकरण, आणि विरोधात गेल्यावर त्याचं ओपन करायचं. हीच राजकारणाची परिस्थिती या राजकारणाला डुबवल्या जाईल असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.